पूजा, नमस्कार. ओनर ऑफ विन्सम इंटेरियर. आज निमित्त फारच गोड आहे तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठीचं आणि ते म्हणजे मी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न, माझं एक स्वतःचं घर. स्वप्न खूप आहेत ॲक्च्युली माझी, पण त्याच्यातलं सर्वात मोठं आहे ते म्हणजे माझं स्वतःचं असलेलं घर. सो जेवढे इझी वाटतं आज माझं स्वतःचं घर झालं आहे, ही जर्नी तुम्ही पाहत असाल तर ही एवढी इझी नाही आहे आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडेल की भविष्यात जेव्हा मी माझे नवीन ड्रीम्स कंप्लीट करत असेल तेव्हा नक्कीच हा व्हिडिओ पाहून किंवा ही प्रेरणा अगेन घेऊन मी नव्याने उभी राहील जेव्हा मला अप अँड डाऊन्स येतील लाईफमध्ये. तर एक छोटंसं निमित्त होतं हा एक व्हिडिओ करण्याचा. सो मी थोडी जर्नी शेअर करू इच्छिते तुमच्यासोबत. साधारणपणे 2010-11ला मी पुण्यामध्ये आले आणि तब्बल 12 वर्ष 13 वर्ष मी हॉस्टेलाइटच राहायचे. त्याच्यातला एक छोटासा तुम्हाला एक किस्सा सांगते. साधारणपणे पुण्यामध्ये माझे 2-4 फ्लॅट बदलले, पण त्याच्यातला एक जो मेन फ्लॅट होता तो म्हणजे 1 BHK आणि त्या 1 BHKमध्ये ऑलमोस्ट आम्ही 8 ते 9 जणी राहायचो. ॲज यू नो की प्रत्येक घराला एक 4 भिंती असतात आणि त्या 4 भिंतींना 4 कॉट असायच्या. मध्ये फक्त 2 जणं फिरतील एवढीच जागा भेटायची. सकाळच्या अंघोळीपासनं वॉशरूमला जाण्यापर्यंत, किचनमध्ये असणाऱ्या कुकिंगपर्यंत सगळ्याचं टायमिंग सेट करावे लागायचं कारण की एवढ्या सगळ्या मुली असायच्या. सो तेव्हापासून असं होतं की स्वतःचं एक घर असावं. तो स्ट्रगल केला होता, तो एक सीन होता की त्यावेळेस फील झालं की यार स्वतःचं एक घर हवं आहे. कारण की लाँग लाईफ मी माझी पुण्यामध्येच पाहत होते, माझा बिझनेसही पुण्यातच सेट होत होता. त्याच्यामुळे असं होतं की पुण्यात एक स्वतःचं घर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी दुसरीही रूम चेंज केली आणि ती म्हणजे साधारणपणे सदाशिव पेठेतली सगळ्यांनाच तुम्हाला घरं माहिती असतील. एकदम टिपिकल घरं आहेत तिकडची, छान जुनी घरं. त्याच्यातच एका टेरेसवरती एक काकू होत्या, त्यांनी स्वतःची एक छोटीशी रूम क्रिएट केलेली होती आणि ती नुकतीच 4 भिंती नसताना 4 पत्रे लावलेली ती रूम होती. आणि तिथेही साधारणपणे मी माझा 1 ते 1.5 वर्षाचा प्रवास तिथे घालवला. कारण की जेव्हा मी पुण्यात आले त्यावेळेस वरनं हार्डली म्हणजे 1,500-2 हजारची पॉकेट मनी मंथली यायची आणि त्याच्यातनं रेंट, स्वतःचा डेलीचा एक्सपेन्सेस हे सगळं काढून हाली म्हणजे थोडेसे पैसे वाचायचे त्या गोष्टीमधनं. आणि आर्किटेक्चर फील्डमध्ये असल्यामुळे शीट्स, स्केच पेन्स किंवा बाकी स्टेशनरी आयटम जे आहेत त्याच्यातच बऱ्यापैकी खर्च होऊन जायचा. तशी तर मी एक मध्यमवर्गीय घराण्यातनं आलेली मुलगी. माझे वडील ड्रायव्हर्स आहेत आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. एक स्मॉल टाऊनमधनं येऊन पुण्यामध्ये स्वतःचं स्वप्न बघणं हे इतकं इझी नसतं ॲक्च्युली. आणि आय फील की स्वप्न सगळेच बघत असतील लहानपणापासून, पण त्याची जी जर्नी असते त्याच्यामागचा जो स्ट्रगल, अप अँड डाऊन्स असतात ते खूपच कठीण परिश्रमातून एखादा व्यक्ती इथपर्यंत पोहोचतो. आणि आज मला माझं स्वतःवरती ॲक्च्युली खूप प्राऊड होतं आहे, खूप अभिमान आहे मला जिथे मी आहे, जे मी करते आहे, ज्या गोष्टीतनं मी घडत आहे त्याचा मला स्वतःवरती सेल्फवरतीच ॲक्च्युली खूप अभिमान आहे. कारण की आपण जर स्वतःवरती प्रेम करत आहोत, स्वतःवरती आपण सेल्फ रिस्पेक्ट आपल्याकडे आपला आहे, आपण स्वतःवरती जेव्हा अभिमान व्यक्त करतो त्यावेळेस मला वाटतं की त्याच्यापेक्षा सुंदर कौतुक जे असतं आपण म्हणतो ते दुसरं कोणाचं नसतं. घेण्यासाठीचं जे पहिले पावलं असतात ती असते फायनान्शियल कंडिशन. थोडे पैसे साचत इथपर्यंत तर पोचले, पण हा डिसिजन माझ्यासाठी अगदीच मोठा होता. कारण की एवढे सगळ्या पैशांची जमाव करणं, एवढे सगळे डॉक्युमेंटेशन्स कॅरी करणं आणि मुळातच तो एवढा हार्ड डिसिजन आहे की आपल्याला ते पेलवणार पण आहे की नाही, आपण तेवढे कॅपेबल पण आहे की नाही, या गोष्टीला स्वतःवरतीच क्वेश्चन मार्क करणं. वेळोवेळी त्या क्वेश्चन मार्कला इरेज करण्याचं काम माझ्या हजबंडने म्हणजेच नीलने नक्कीच केलं वेळेवरती. मला काही क्षण आठवतात ते पूजा तुझ्यासाठी. तुला आठवतं आहे का, मी तुला एक मस्तीमध्ये आपलं हे चाललं होतं आणि मी तुला सहज म्हटलं होतं जा तुझ्या घरी निघून. तेव्हा तू मला म्हटली होती ठीक आहे आता घर नाही आहे पण नक्की असेल माझं एक दिवस घर. आणि हां, आजचा क्षण जो आहे तो मला नक्कीच आठवतो की तू बोलली होतीस आणि तू हे करूनही दाखवलंयस. नक्कीच मला तुझा खूप अभिमान वाटतो.
जय हे मधुसूदन कामिनि संतान लक्ष्मी पालय माम्। जय कमलासनि सद्गतिदायिनि ज्ञान विकासिनि गानमये। कुलस्वामिनी तुळजा भवानी देवता अखंडित कृपा आशीर्वाद कृपा दृष्टि अखंडित प्राप्त्यर्थम पादयुते। जय जय हे मधुसूदन कामिनि संतान लक्ष्मी पालय माम्। जय कमलासनि सद्गतिदायिनि ज्ञान विकासिनि गानमये। अनुदिनमर्चित कुङ्कुमधूसर भूषित वासित वाद्यनुते। सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते। जय जय हे मधुसूदन कामिनि संतान लक्ष्मी पालय माम्। म्हणायचे भो देवा भो ब्राह्मणा मम अस्य नूतन गृहमंदिरे मम सकल जनैः परिवारित जनैः सह सुखेन प्रविशामि जय जय हे मधुसूदन कामिनि संतान लक्ष्मी पालय माम्। जय कमलासनि सद्गतिदायिनि ज्ञान विकासिनि गानमये। अनुदिनमर्चित कुङ्कुमधूसर। आज एवढा स्वतःचा अभिमान वाटतो आणि एवढी खुशी होते जेव्हा स्वतःच्या नावाचा आपण नेमप्लेट पाहतो। ईश्वर मानव वन्दित पादयुते। जय जस्टच गृहप्रवेश झाला आहे आणि मी सांगू शकत नाही की मला किती आनंद होतो। अगदीच भरून आलाय, खूप सारा भरून आलाय ॲक्च्युली। मी खूप खुश आहे, बस खूप खुश आहे। सनि सद्गतिदायिनि ज्ञान विकासिनि गानमये। अनुदिनमर्चित कुङ्कुमधूसर भूषित वासित वाद्यनुते। सकल सुरासुर देव मुनीश्वर मानव वन्दित पादयुते। जय जय जेव्हा आपण स्वतःच्या घरांना स्वतः सजवू शकतो, प्रत्येक घरातल्या आपण ईच अँड एव्हरी कॉर्नरवरती आपण प्रेम करू लागतो, तो अनुभव अगदीच आज मला एकदमच इंटरनल फील झाला। एकदम खूप छान तो अनुभव आहे, खूपच सुंदर अनुभव आहे। जेव्हा मी स्वतःच्या घराचे कीज माझ्या हातात घेतल्या, आज मी माझ्या घरामध्ये प्रवेश केला आणि हे सगळं फक्त पॉसिबल झालं आहे ते म्हणजे स्वामी समर्थांमुळे, गुरुदेव दत्त दिगंबरांमुळे आणि माझा सतत असलेला सातत्य कामामधला, स्वभावामधला किंवा ड्रीम्समधला याच्यामुळे। आणि त्याच गोष्टीपासून प्रेरित होऊन मी माझ्या घराचंही नाव सातत्य असं दिलेलं आहे, कारण की मी तिथनंच इन्स्पायर होत राहील की सतत तुम्ही सातत्यामध्ये काम करत राहिला, सतत तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर कन्सिस्टन्सी असेल तर नक्कीच तुम्हाला यश भेटणार आहे, ह्याच्यात काहीच वाद नाही। आणि त्याचं लाईव्ह उदाहरण मी आहे। अगदीच मी ते बिलॉंग करते, मी ते फील करते की युनिवर्स आणि मॅनिफेस्टेशन जे असतं, जे तुम्ही विचार करता तुमच्या माइंडमध्ये डेली लेवलला, तुम्ही तुमच्यासाठी जे उद्गार उच्चारता, मग ते पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील, आय ऑलवेज फील की ते नक्कीच तुमच्यासोबत होतं जर त्याच्यामध्ये तेवढी प्युरिटी पॉवर आहे। लहानपणापासून मी जे काही बोललेली आहे, जे काही मला करायचं होतं, माझे छोटे मोठे ड्रीम्स असतील, माझे कॉलेज जेव्हा मी शिफ्ट इकडे पुण्यामध्ये झाले तो प्रवास असेल, कॉलेजपासूनचा माझ्या इंटेरियर आर्किटेक्चरपर्यंतचा प्रवास असेल, तिथून माझा जॉबपासून माझा बिझनेस, आज माझ्याकडे मोर दॅन 70-80% पीपल्स काम करतात, तो प्रवास असेल आणि आज त्या प्रवासानंतरचा आजचा हा सक्सेस असेल, हे सगळं कुठे ना कुठेतरी पास्टमध्ये मी एक मॅनिफेस्ट केलेलं होतं, मी विचार केलेले होते त्या गोष्टींबद्दल, मी बुक्स मेंटेन केलेले होते त्याच्याबद्दल, जे मला व्हायचं आहे, जे मला करायचं आहे आणि जे मला बनायचं आहे। सो
यस, जर कोणी म्हणत असेल की नाही फक्त बोलणं असतं, इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही जे बोलता ॲक्च्युअल ते तुमच्यासोबत नक्कीच होतं. सो मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की स्वतःसाठी जेव्हा कधी तुम्ही विचार करत असाल तर जस्ट बी पॉझिटिव्ह. याच्या व्यतिरिक्त कोणताही वेगळा फॉर्म्युला नाही आहे तुम्हाला लाईफमध्ये काय बनायचं असेल तर. आणि हां, त्या विचारांसोबत तुमच्या अगदीच कामातलं सातत्यही असावं. सो येस, आज मी खूप खुश आहे स्वतःच्या घरामध्ये माझं पहिलं पाऊल टाकताना, माझी बाल्कनी पाहताना, माझ्या स्वतःच्या घराला छानपणे डेकोर करताना, माझं सातत्याचं नाव पाहताना, ते नावासाठी विचार करताना, छोट्याशा मोठ्या रांगोळी काढताना, हे सगळं स्वतःसाठी करताना मला आज खूप छान वाटतं. आणि ह्या जगातला सर्वात सुंदर आनंद आज मला माझ्या सेल्फला देता आला. आणि ह्याच्यासाठी मी माझी खूप स्वतःच्या सेल्फची खूप आभारी आहे. आणि ह्याचसोबत मी माझ्या पूर्ण विन्सम इंटेरियर टीमची, माझे कार्पेंटर्स, माझे गुड विशर्स, माझे क्लायंट्स, माझा बिहाफ, माझा हजबंड, माय फ्रेंड नील, माझे खूप जवळचे मित्र मैत्रिणी, या सगळ्यांची मी मनापासून खूप आभारी आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या जर्नीमध्ये माझी सोबत दिली, माझी साथ दिली. छोट्या मोठ्या टप्प्यावरती नेहमी मला हात दिला उठण्यासाठी. आणि हे फक्त कोणताही सक्सेस एका व्यक्तीचा नसतो, त्याच्यामागे खूप जण ॲक्च्युली उभे असतात, नाहीतर तो सक्सेस तुम्हाला कधीच भेटू शकत नाही. आणि त्या गोष्टी त्या पर्सन्सला त्या वेळेला नेहमीच प्रायोरिटी देत राहावी तर आपण अजून पुढे जातो. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्यांनासुद्धा खूप मनापासून थँक्यू बोलते, खूप आभार मानते ह्या लोकांचे की आज तुमच्यामुळे मी आज इथे आहे, मी घडत आहे आणि मी अशीच घडत राहावी ही तुमच्याकडनं नेहमी आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासाठी असावी. पूजा, तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. तू तुझ्या आयुष्यातलं मोठं ड्रीम पूर्ण केलेलं आहे. जे तुझं पहिलं ड्रीम होतं की स्वतःचं घर घेणं, आणि ते तू फायनली पुण्यात तुझं स्वतःचं घर घेतलेलं आहे. याच्यासाठी आम्ही सगळेजण तर खुश आहोत. तर पण तू हे जे केलंस ते काय हे छोटी गोष्ट नाही आहे. ह्या वेळेत ही गोष्ट करणं साधी गोष्ट नाही आहे. तू तुझ्या सातत्य ठेवलं, मेहनत केली, गावातून शहरात आली, शिकली, आणि त्याच्यातून तुला हे तू अचीव केलं, स्वतःचं बनवलं, स्वतः घडली. तू असंच पुढे जात राहावं हीच आमची सदिच्छा. वेद पुराण इतिहास सुपूजित वैदिक मार्ग प्रदर्शयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी पूजा, ही तर फक्त तुझी सुरुवात आहे. मला खात्री आहे की तुझ्या मेहनतीने आणि तुझ्या जिद्दीने तुझ्या आणखी खूप काही स्वप्न पूर्ण होणार आहेत. आणि हो, नक्कीच मी तुझ्या पाठीशी आहे. आपला सर्व परिवार तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त अशीच पुढे चालत राहो, हीच माझी तुला खूप शुभेच्छा. माझ्या लाईफमध्ये अजून माझी प्रगती होत राहो याच्यासाठी श्री गुरुदेव दत्त नेहमी माझ्या पाठीशी राहावं अशी माझी खूप इच्छा आहे. कारण की जर ते नसते, त्यांचा आशीर्वाद नसता, तरी पण हे पॉसिबल झालेलं नसतं. कारण की प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आय फील तुम्ही जे देता ते तुम्हाला भेटतं. लहानपणापासून एक छोटीशी गोष्ट ऐकलेली होती आणि मी नेहमीच त्या तत्वांवरती जगले. जसे तुमचे विचार तसे तुमच्या जीवनाला आकार, असे नेहमीच सद्गुरू बोलायचे. त्याच विचारांवरती मी मोठी झालेली आहे आणि त्याच विचारांनी आज मला घडवलेलं आहे. इथून पुढेही अशीच तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद माझ्या पाठीशी आहो आणि असेच मी माझे ड्रीम्स कंप्लीट करत राहावे ही तुमच्याकडे प्रार्थना.